मेरा लिंग मेरी पहचान सारख्या बस नाम रहेगा अल्लाह का आणि सीता के पती का नाम लेके नीता के पती का काम करने वाली सरकार, अशा फालतू गोष्टी तिकडे चालल्या होत्या। नीटच्या पेपर फुटीवर नेमकं कोण बोलत होतं? कोणीच नाही। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा चाहिए हे माहित होतं, पण नीट का फुल फॉर्म बताव म्हटलं की हे लोक पळून जात होते, लोक गडबडत होते। अशा आंदोलनाला हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरलंय हे काल सिद्ध झालं। आणि हे जे कोणी बोलेल तो चुती आहे आणि हा तर मोदींचा मास्टर स्ट्रोक होता। अशा भाकड कथा जो सांगेल तो विद्वान आहे। हे विरोधक तर तानाशा म्हणते या सरकारला, पण हे सरकार त्यांची तानाशाही दाखवणार कधी याची मी वाट बघतोय। हुकुमशाह आहेत ना हे, तर मग यांची हुकुमशाही यांची तानाशाही बघायची आपल्याला। नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। कालच्या सीजेपी प्रोटेस्ट मधल्या अनेक घोषणांपैकी ही एक घोषणा आहे, अशी आहे की ती सहज सूचित करते की नरेंद्र मोदी किंवा हे जे सरकार आहे हे तानाशाह आहे, हुकुमशाह आहे, हिटलर आहे। संजय राऊतही हेच वाक्य सातत्यानं उच्चारत असतात। आता तुम्ही विचाराल की हे संजय राऊत कोण आहेत? तर संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सध्याचे प्रमुख आहेत। प्रमुख नेते नव्हे बरं का, तर प्रमुखच आहेत। कारण हा जो पक्ष महाराष्ट्रात शिल्लक उरला आहे तो केवळ संजय राजाराम राऊत यांच्या वक्तृत्वामुळे, त्यांच्या एकंदर वागण्या बोलण्यामुळे। राऊत बोलतात म्हणून या पक्षाचं अस्तित्व जाणवतंय आपल्याला आता सध्या तरी। हेच सध्या प्रमुख आहेत कारण ते कुणाच्याही लग्न समारंभांना वगैरे जातात ठाकरेंसह, तेव्हा ते सगळ्यांच्या पुढे असतात। कुटुंब प्रमुख कसा आपल्या लेकी बाळी सुनांना लेकांना हाताला धरून नेत असतो तसा हे असतातच। बरं, राऊतांवर अजून एक टीका होते ती म्हणजे ठाकरेंच्या खुर्चीला रेलून बसतात। म्हणजे ठाकरेंच्या खुर्चीचा जो हात असतो त्यावर हे हात ठेवून बसतात। म्हणजे त्यांची स्वतःची बसण्याची जागा असतानाही, म्हणजे सोफ्यावर ते बसलेले आहेत, सोफ्यालाही एक हात आहे, तिथे त्या सोफ्यावर त्या हातावर न बसता ते शेजारच्या खुर्चीला जो हात असतो, जे ठाकरेंची जी खुर्ची आहे त्यावर आपला हात टेकवतात। संजय राऊत हे नुकतेच एका दुर्धर आजारातून सावरत आहेत, म्हणजे बरे होत आहेत। त्यात त्यांचं वय आता 65 कडे झुकलंय, त्यामुळे आधाराविना त्यांना ना बसता येत ना उभं राहता येत अशी काय अवस्था नाहीये। पण ते काय आहे की उभ्या उभ्या देखील ते ठाकरे भाषण देत असलेल्या डायसवर आपलं कोपर टेकवतात। तर जुन्या इमारतींना जसा टेकू द्यावा लागतो तसाच काहीसा प्रकार आहे असं समजायचं आपण। पण अनेकांना खटकतं हो, काय तर म्हणे ठाकरेंच्या खुर्चीला असं का रेलतात हे संजय राऊत? माननीय बाळासाहेबांच्या खुर्चीला कोणी रेलून बसलेलं चाललं असतं का? बाळासाहेबांनी तिथल्या तिथे त्या लवणणाऱ्या लवंडेला सरळ बसवला असता, नीट बस रे। आणि मुळात बाळासाहेबांच्या खुर्चीच्या हातावर किंवा ते जो लोड असतो त्याच्यावर हात ठेवून आपला लोड टाकण्याची हिंमतच कोणी केली नसते, कारण ते बाळासाहेब होते। आजच्या नेतृत्वाला निव्वळ आडनावाचं बेनिफिट आहे ठाकरे, बस। बाकी सहकाऱ्यांमध्ये आदर किती तो संजय राऊत दाखवत आलेले आहेतच आजवर आपल्याला। मित्र, आपला विषय खरं तर हुकुमशाह या शब्दावरून सुरू झाला आणि लवंडेंच्या लवंडण्यावर एवढा लवंडला की मूळ विषयावरून तो लवंडत लवंडत थेट ठाकरेंच्या खुर्चीच्या हातापर्यंत गेला। तर आता पुन्हा ट्रॅकवर यायला हवं। सीजेपीच्या आंदोलनात मोदी किंवा सरकार, हे जे काही सरकार आहे भाजपचं, ते तानाशाह आहे आणि देशात एक प्रकारची हुकुमशाही राबवली जाते असा सूर लावला जात होता। अभिजित दिपके हेच म्हणाले बघा आज सकाळी। शर्म आनी चाहिए दिल्ली पुलिस को और मोदी सरकार को, जिन्होंने इसके ऑर्डर्स दिए थे। देश पे गुंडागर्दी लगा रखी है इस सरकार में। ये सरकार कहलाने के लायक नहीं है। ये तानाशाह हो गई है, ये तानाशाह हो गई है, ये तानाशाह हो गई है। हे सरकार जर खरोखरच तानाशाह असतं तर त्यांनी त्या दीपकेला भारतात आल्या आल्या NSA लावला असता ना, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट लावून आत टाकलं असतं आणि हा पुढचा तमाशा होऊच दिला नसता। हे सरकार किंवा मोदी हे जर का तानाशाह असते तर त्यांनी सीजेपीला जंत्रमंतरवर धरणं आंदोलन करण्याची लेखी परवानगी न मागताच पोलीस स्टेशनला तयार ठेवली नसती, या आणि घेऊन जा म्हणून। पुढची एक दिवसांची आंदोलनं जी पुण्यात किंवा जयपूर वगैरे ठिकठिकाणी झाली, त्यांना परवानगी नव्हती दिलेली तरी त्यावर कायदेशीर कारवाई केली गेली नाहीये। लक्षात तुमच्या इथं आहे का बघा? गेल्या 25 दिवसांपासून जंतर मंतरवर हे लोक बिना परवानगी बसलेले आहेत, हेही तुमच्या लक्षात येत आहे का? यांना हुसकावून लावता आलं असतं, कारण तुम्ही बिना परवानगी बसलेला तिथे, काय उखाडलं असतं यांनी? आता जर सरकारने तानाशाही दाखवायची ठरवली असती तर हे काय झालं असतं? तर हे कसले आले तानाशाह? हे लोक सुस्तावलेले सत्ताधारी बनलेत सध्या।
मला माहिती आहे की काही अंधभक्तांना नाही पचत मी बोललेलं, पण मी जे सत्य आहे तेच बोलतोय. काल या कॉकरोच लोकांनी दिल्लीत संसद भवन मार्गावर जो तमाशा केला, त्यात अनेक गोष्टी आता हे IT सेलवाले तुकड्या तुकड्यात दाखवायला सुरुवात करतील. पहिला तुकडा मीच दाखवतो बघा. हे खरोखरच विद्यार्थी आंदोलन होतं का असा प्रश्न विचारला जाईल. तो प्रश्न मीच विचारतो तुम्हाला. हम लोग पीसफुली प्रोटेस्ट कर रहे थे। ये पीसफुल कहाँ लग रहा है सर? आप सब लोग आगे बढ़ रहे हैं। ये पोलिसांनी या पोरांच्या पीसफुल मार्चवर लाठी हल्ला केला. अनेकांना जबर मारहाण झाली. त्यात काही पोरी महिला पुढे येत सांगत होत्या की त्यांचे कपडे फाडले गेले. महिला असूनही त्यांच्यावर पुरुष पोलिसांनी लाठी उगारली. आता यात तथ्य किती हे शोधावं लागेल. पण एक तथ्य पुराव्यानिशी मी दाखवतो तुम्हाला की पोलिसांचं काम असतं आंदोलकांना एका सीमेपर्यंत रोखणं, त्याच्या पुढे जाऊ न देणं. पण पुढे जाण्याच्या त्या हव्यासात प्रयत्नात जर काही आंदोलक आक्रमक होऊन समोर अडथळा ठरणाऱ्या पोलिसांनाच बदडणार असतील तर पोलीस काय करतील? हातात बांगड्या घालून यांच्या आरत्या ओवाळतील. एक ट्रक भरून दगड आणणारे लोक कोण होते? ते दगड पोलिसांवरच फेकून मारले गेलेत ना. आणि आरोप काय होतो की पोलिसांनी आणले म्हणून. बघा, या व्हिडिओत दिसणारी शर्जील इमाम आणि उमर खालिदची गँग म्हणजे विद्यार्थी होते का? या आंदोलनात रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी जखमी झालेत. पोलिसांची डोकी फुटली. CRPFचे जे जवान होते त्यांना जखमा झाल्यात. तर हे हल्ले कोणी केले? पोलिसांनीच आपल्याला मारून घेतलं स्वतःला. आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण असं आहे की हे जे कोणी लोक मागच्या 2 दिवसात जंतर मंतरवर अवतरले होते आणि काल त्यांनी नंगा नाच करून दाखवलाय, त्यातला एक विद्यार्थी हा बघा स्क्रीनवर. मासूम बच्चा पुलिस द्वारा पेला गया असं कोणी बोललं ना तर त्यालाच आधी पेला, वाटी, ग्लास सगळं घेऊन पेला. हा विद्यार्थी आहे की एल्फिस्टनच्या पुलाखाली पूर्वी जे गर्दुल्ले बसायचे त्यातला एखादा गफूर सुलेमान आहे? या गफूरवरून आठवले की या मैदानात चाललेल्या मुक्त नंगा नाचात काही तरुणी या ठराविक ज्या यूट्यूब चॅनल जे तिथे फिरत होते अजित अंजुम सारखे, त्या चॅनल्सवर भडभडून बोलत होत्या. त्यातली एकही तरुणी ही धर्मानं हिंदू नव्हती. माईक समोर एका दमात आपली भडास ओकणाऱ्या पोरी मुसलमान होत्या. आता इथं हिंदू मुसलमान कशाला करायचं असंही अनेक जण बोलतील मला. मुळात मी सतत त्या 20-22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर नकारात्मक बोलतो असं वाटणाऱ्यांना आता हे हिंदू मुसलमान करतोय असंच वाटेल. पण माझे सगळेच विचार तुम्हाला पटतील असंही नाही आहे. म्हणून तेवढी लिबर्टी मी घेऊ शकतो की नाही पटत तुम्हाला, नका पटू दे. मला जे दिसतंय ते मी मांडणार. ज्यांना पटेल त्यांना पटेल, ज्यांना शाह त्यांना शाह, ज्यांना मुर्जीबाई मुर्जीबाई, नाही का? फालतू जोक होता. आणि नाही पडणार त्यांच्या ट्रोलिंगनी मला काही फरक पडणार नाही. कारण एक बाजूला विरोधक हे एक वेगळी एकजूट बनवण्याचा प्रयत्न करतायत. हे न दिसणारे अंधभक्त अशाच कमेंट्स करणार. मला माहिती आहे तुम्हाला देश प्यारा नाही आहे. तुमचं हिंदुत्व, तुमचं राष्ट्रीयत्व हे पक्षनिष्ठ होत चाललंय, राष्ट्रनिष्ठ नाही आहे. जंतर मंतरवर आंदोलन कुणाचं होतं? तर कॉकरोच जनता पार्टीचं. मुळात त्या पार्टीची स्थापना वगैरे काही झाली आहे का कुठल्या तारखेला? नाही आहे ना. रजिस्ट्रेशन झालं आहे का? नाही आहे. त्यामुळे हे एक सोशल मीडिया पेज आहे, पॉलिटिकल पार्टी नाही, हे आधी समजून घ्या. मग हे लोक जे दिसत आहेत तुम्हाला तिकडे ते आले कुठून? सौरभ दास, विजेता दहिया आणि ते अभिजित दिपके हे आम आदमी पार्टीचे लोक आहेत. तर इतर जे 5-6 लोक आहेत, जे प्रवक्ता आहेत, ते सोशल मीडियावरून जमवलेले आहेत. आता 21 दिवस इथं वांगचूकचं उपोषण सुरू होतं तेव्हा तुरळक गर्दी होती. पण काही टेंट जे लागलेले होते ना ते कुणाचे होते? तर भीम आर्मी, AISA म्हणजे ऐसा, FSI, SFI सॉरी, युवा क्रांती दल, हे सगळेच मार्क्स के चेले, लेनिन के केले, कम्युनिस्ट वाले आणि सतत जय भीमचा नारा, जय भीम जय भीम. आणि ते जय भीम नुसतं नाही, जय भीम जय भीम. ते जय भीम करणारे चिमटे होते. चिमटे म्हणजे मिक्स, मीम आणि भीम. मित्र, या आंदोलनाला मी इलॉजिकल म्हणत होतो कारण इथून कुठल्याही ठोस मागण्या केल्या जात नव्हत्या.
मुक्त व्यासपीठावरून तो मेरा लिंग मेरी मर्जी, तो मेरा जेंडर मेरी मर्जी। मेरा लिंग मेरी पहचान सारख्या, बस नाम रहेगा अल्लाह का आणि सीता के पती का नाम लेके नीता के पती का काम करने वाली सरकार, अशा फालतू गोष्टी तिकडे चालल्या होत्या. नीटच्या पेपर फुटीवर नेमकं कोण बोलत होतं? कोणीच नाही. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा चाहिए हे माहीत होतं, पण नीट का फुल फॉर्म बताव म्हटलं की हे लोक पळून जात होते, लोक गडबडत होते. अशा आंदोलनाला हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरलंय हे काल सिद्ध झालं. आणि हे जे कोणी बोलेल तो चुती आहे, आणि हा तर मोदींचा मास्टर स्ट्रोक होता. अशा भाकड कथा जो सांगेल तो विद्वान आहे. हे विरोधक तर तानाशा म्हणतं या सरकारला, पण हे सरकार त्यांची तानाशाही दाखवणार कधी याची मी वाट बघतोय. हुकुमशाह आहेत ना हे, तर मग यांची हुकुमशाही यांची तानाशाही बघायची आपल्याला. काल मी सविस्तर बोललो यावर, पण खरोखर सरकार बेसावध होतं का 21 दिवस असा प्रश्न पडतो. वांगचुकला उचलल्यानंतर अचानक जंतर मंतरवरच्या मेटल डिटेक्टरवाल्या गेटवर अत्याधुनिक CCTV लावले गेले, आधीचे बदलले गेले, विथ माईकवाले लावले गेले. पण 20 तारखेला कयामत का दिन असं सांगत लोकांना आवाहन करणाऱ्या सोशल मीडिया पेजेसवर का लक्ष नव्हतं सायबर सेलचं? मला मान्य आहे की दिल्लीत मंत्रिमंडळात बदल होणार होता आणि विस्तारही होणार होता. या बातम्या मागच्या महिन्यापासून, म्हणजे काल परवा नव्हत्या तर मागच्या महिन्यापासून सगळीकडे पसरल्या होत्या. आपल्या महाराष्ट्रातही चाललं होतं. डॉक्टर श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद मिळणार, म्हणजे 6 नवीन खासदार आले त्यातल्या कुणाला तरी अजून एकाला मिळणार, अमोल कोल्हेंना बनवणार, जयंत पाटलांना बनवणार. पण ह्या ज्या बातम्या पसरल्या होत्या त्याही सरकारनं जाणून बुडून पसरवल्या होत्या. आणि मंत्रिमंडळ विस्तारात फेरबदल म्हणून धर्मेंद्र प्रधानला नारळ दिला जाणार हे नक्की होतं, आणि म्हणून सोनम वांगचुकने आपलं उपोषण आरंभलं होतं असंही लोक बोलतात. त्याला वाटलं की अधिवेशनापूर्वीच हा जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा बदल होईल आणि धर्मेंद्र प्रधानला हाकलतील, पण तसं झालं नाही आणि वांगचुक सकट दिपकेही फसला. असं झालंय का? तर असं काहीच झालेलं नाही. या लोकांच्या मागे असणाऱ्या राजकीय शक्तींनी, म्हणजे कम्युनिस्ट, आम आदमी पार्टी, भीम आर्मी आणि मुसलमानांच्या काही संघटना, ज्या आजही अफजल गुरुच्या शोकातून बाहेर आलेल्या नाहीयेत. अफजल गुरु तेरे कातिल अभी जिंदा आहे म्हणत छाती पिटत असतात ते लोक, ज्या शर्जील इमाम आणि उमर खालिदच्या समर्थनार्थ दिल्लीत कांड घडवू शकतात, या सगळ्यांनी मिळून या तानाशाह म्हणवल्या जाणाऱ्या पण प्रत्यक्षात सुस्तावलेल्या सरकारला गंडवलंय. 21 दिवस अजिबातच गर्दी जमू दिली नाही. पण कयामत के दिन जरूर आना म्हणून ज्यांनी मेसेजेस पाठवले ते मेसेज यांना क्रॅक करता आले नाहीत सरकारला. वांगचुक हा पोस्टर बॉयच होता या आंदोलनाचा. तो आताही हॉस्पिटलमधून उपोषण करतोय. फसलं कोण हो? दीपकेनं 50 तास तग धरला, पण समोशांचा वास नाकात शिरला रात्री तसा तो विरघळला. त्यानं उपोषण सोडलं. हे लोक दिसतात तितके फुसके नाहीयेत. सगळं प्लॅनिंगने चाललंय, जी प्लॅनिंग सरकारला आणि सरकारच्या समर्थकांना दिसलीच नाही. त्यांनी कालच्या लाठीचार्जच्या, अश्रुधुराच्या, मारहाणीच्या या सगळ्या प्रसंगांचा प्रोपोगंडा केलाय. दीपके स्वतः एका ट्रकमध्ये 50-60 लोकांच्या गारड्यात सुरक्षित होता. एक लाठी त्याच्यावर बरसली नाहीये. रांका आणि सौरवदास तर JP नड्डांच्या बंगल्यावर होते. तिथं त्यांचा मस्त चहा पाणी नाश्ता सुरू होता. तो विजेता धैया तो काल जंतर मंतरवर फिरकलाच नाही. मार खाल्ला तो जमवलेल्या गर्दीनं. इतके चतुर लोक या आंदोलनाचे मोरके आहेत, करता धरतायत, आणि तरीही भक्तांना मान्य नाही की सरकार गंडलंय. तर मग आपण पुढे काय बोलायचं आता यांच्या? सांगा मला. तानाशाह या शब्दाचा अर्थ शब्दशः या कॉक्रोच लोकांना दाखवला ना मोदींनी, अमित शहांनी, तरच यांच्या ज्ञानात भर पडेल की हिटलर कोण होता, हुकुमशाह कोणाला म्हणतात, तानाशाही काय असते. पण आपलं सरकार आतल्यात काहीतरी नक्कीच करत असेल. ज्याला भक्त लोक मास्टर स्ट्रोक म्हणतात तशी एखादी योजना आखत असेल. ज्यांचं अस्तित्व शून्य होतं त्या सोशल मीडियावरच्या पेजवाल्यांशी आता सरकार चर्चा करणार आहे. म्हणजे नक्कीच मास्टर स्ट्रोकची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि आमचं काय, आम्ही तर चाटुकारच आहोत. सरकारनं मास्टर स्ट्रोक मारला रे मारला की लगेच त्यावर एक मस्तपैकी एखादा व्हिडिओ बनवणारच आणि त्याला 1,00,000-2 लाख व्ह्यूज येणारच. बघाच तुम्ही म्हणजे मास्टर स्ट्रोकची वाट बघा. काय? धन्यवाद.